बऱ्याच वेळा एक्झाममध्ये सोपे प्रश्न असतात, मात्र आयोगाची मांडणी अशा पद्धतीने असते की विद्यार्थ्यांनी तो प्रश्न स्किप करावा किंवा त्याला सोडून द्यावं. अशाच पद्धतीने हा एक प्रश्न विचारलाय, म्हणजे ट्रॅप आहे आयोगाचा आणि अतिशय सोपा आणि सिंपल प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय विचारलंय, आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखी आयताकृती आकाराची परिमिती किती? प्रश्न विचारलाय ग्रुप बी प्रिलिम 2024 मध्ये. आता यामध्ये आपल्याला कन्सेप्ट काय लक्षात घ्यायची आहे, परिमिती म्हणजे काय. सुरुवातीला परिमिती म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर करते. परिमिती म्हणजे कोणत्याही बंद आकृतीची बाहेरील कडा किंवा सीमा म्हणजे बाउंड्री म्हणू शकता, याची एकूण लांबी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ते आडवी उभी असं पूर्ण एकत्रित लांबी आहे, त्याला आपण म्हणतो परिमिती. पेक्षा साध्या सोप्या भाषेमध्ये की तुम्ही जर एखाद्या आकृतीच्या एखाद्या कोपऱ्यापासून चालायला सुरुवात केली आणि पूर्ण कडेने फिरून त्याच जागी आलात तर तुम्ही कापलेले अंतर म्हणजे परिमिती होईल. म्हणजे साधारण भाषेमध्ये शॉर्टकटमध्ये म्हणू शकता, परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. हे तुम्हाला क्लिअर झालं. आता आकृती आपल्याला पाहायची आहे आणि याच्या सर्व ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज आपल्याला करायची. आता हे तुम्हाला समजलं परिमिती म्हणजे काय, आणि इथे सांगितलं सुद्धा आहे की आकृती ही प्रमाणबद्ध आकृती नाही, म्हणजे पर्टिक्युलरली आयतच आहे असं आपण म्हणू शकत नाही. मात्र याच्या सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. आता बेरीज करायची तरी कशी, आता एकीकडे दिलेले 9 सेंटीमीटर. आता साहजिक आहे, जर डावी बाजू 9 सेंटीमीटर असेल तर उजवी बाजू किती असायला पाहिजे, सेंटीमीटरच असायला पाहिजे. त्यामध्ये आपण आता ह्या उभ्या बाजू आहे, समजा ही आणि ही, याची जी लांबी आहे ती किती असेल, 9 सेंटीमीटर. बरोबर आहे. झालं 9 अधिक 9 किती झाले, 18. आता आडव्या बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे. उभ्या बाजूंची बेरीज आपली 18 आली आहे. आडव्या बाजूंची बेरीज आपण करू. वरची बाजू 5 सेंटीमीटर आहे, मधली म्हणजे आत जाणारी बाजू आहे ती 2 सेंटीमीटर आहे, खालची बाहेर जाणारी बाजू 7 सेंटीमीटर आहे. काय करू, वरच्या बाजूमधून मधली बाजू मायनस करू, म्हणून 5 मधून आपण काय करणार आहोत, 2 मायनस करणार आहोत, कारण ते मधली आहे ना, ती मधामध्ये घुसली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 7 आहे ते ऍड करू, म्हणजे किती पूर्ण लांबी मिळेल आपल्याला, तळाची जी लांबी आहे ती मिळून जाईल. हे तळाची लांबी आपल्याला इथे 10 सेंटीमीटर आली, कारण आपण काय केलं, 5 मायनस 2 अधिक 7 बरोबर 10 सेंटीमीटर. आता हे तुम्हाला समजलं. 3 बाजू आपल्याला क्लिअर झाल्या आहेत. आता 9 सेंटीमीटर ही इकडची उभी डावीकडील लांबी, त्याच्यानंतर उजवीकडील 9 सेंटीमीटर आपण बघितलं, म्हणजे 9 9 18 झालं, आणि खालची जी आहे ते 10 सेंटीमीटर किती झालं, 28 झालं. मी तुम्हाला काय सांगितलंय, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग आपण ह्या बाजू का स्किप करायच्या, इथे दिलेल्या आहेत ना, 5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर, ह्या सुद्धा त्यामध्ये ऍड करा. म्हणजे 28 प्लस 5 अधिक 2 अधिक 7 किती झालंय, टोटल 42. म्हणून 42 सेंटीमीटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. साधारण भाषेमध्ये लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे उभ्या बाजू आहेत आणि आडव्या बाजू आहेत यांची एकत्रित बी होय. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवला आणि अतिशय साधा सोपा प्रश्न होता. याच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे, पाहू शकता. आयोगाचा प्रत्येक प्रश्न आपण कव्हर करत आहोत. धन्यवाद.